तुलवन्दे सांगपद क्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। हेलो हेलो पंचकृष्ण प्रणम्यादो लीला विग्रहधारिणं पवित्रम् अगहंतारं चित्परं केवलं विभुं। जय जय गोपाल कृष्ण मुरारी 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 जय जय गोपाल कृष्ण मुरारी। रूप पाहू प्रेमे डोळा 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 सर्व सुखाचा तुहा दत्तराज गाऊ तुहा दत्तराज गाऊ सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा
Hare
आनंद कहोळ तो हुकाळे आनंद कहोळ तो हुकाळे ज्याच्या खेळाने आनंद झाले ज्याच्या खेळाने आनंद झाले ब्रह्मजित आले पायापासी ज्याच्या खेळाने आनंद झाले ज्याच्या खेळाने आनंद झाले ब्रह्मजित आले पायापासी ब्रह्मजित आले पायापासी ज्याच्या खेळाने आनंद झाले ज्याच्या खेळाने आनंद मने ते देव के नाता मने देव के गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
याचा आवाज क्लिअर ठेवा. हॅलो हॅलो जिको एकदम नको त्याला मोकळा ठेवा आवाज. हॅलो 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 वाढवा. हॅलो हॅलो ठीक आहे आता बोलताना करा. आनंदाची आला नंदाचे घर आनंदाची आला नंदाचे घर आनंदाची आला नंदाची 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 घर केशव मुरारी रामारामचे केशव मुरारी नामाजांचे ज्याच्या खेळण्याने मन सदाला ज्याच्या खेळण्याने मन सदाला केशव मुरारी नामाजांचे केशव मुरारी नामाजांचे ज्याच्या खेळण्याने मन सदाले ज्याच्या खेळण्याने मन सदाले आनंदाने आले नंदाचे घारे आनंदाचे आले नंदाचे घारे आनंदाची आला नंदाची घरी आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नामाजांचे केशव मुरारी नामाजांचे ज्याच्या खेळण्याने मन सदाला ज्याच्या खेळण्याने मन सदाला केशव मुरारी नामाजांचे केशव मुरारी नामाजांचे ज्याच्या खेळण्याने मन सदाले ज्याच्या खेळण्याने मन सदाले रमादिकाले पाया पाकी
आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नाम ज्यांचे ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापासी सर्वत्र सुखाने भरले गोकुळ आनंद कल्लोळ चहूकडे ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापासी बिकामने तेथे देवे केला काला बिकामने तेथे देवे केला काला आनंद दाटला तिन्ही लोकी ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया 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 तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया 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 तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया तुमच्या पाया दंडवत परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेलं घाटाळ हे ठिकाण
आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणांकित असणाऱ्या घाटाळी तीर्थस्थानास साष्टांग दंडवत करून जे परब्रह्म परमेश्वर अवतार पंचकृष्ण, जे पंचावतार मानव संप्रदाय ज्यांना बसतो असे पंचकृष्णाच्या श्री चरणाशी वंदन करून 16 आहे भव्य यात्रा महोत्सव श्री क्षेत्र घाटाळीचा देव. त्याचप्रमाणे भगवद्गीता प्रवचन, ज्ञानदान, अन्नदान, त्याचप्रमाणे कोटी नामस्मरण असा हा सोहळा या ठिकाणी ज्यांनी आयोजित केलाय ते आदरणीय स्नेही आणि ज्यांना रात्री महंती प्रतिष्ठा झाली आणि पूर्वाश्रमीचे बाळकृष्ण दादा मेकरकर आणि आता नूतन महंत रामसगावकर बाबा नवीन महंती झाल्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. त्यांचं कार्य मी पाहिलंय. ज्या वेळेस या ठिकाणी बांधकाम माझ्याकडे सोपवलं कापूस तळणीकर बाबांनी एवढ्या मोठ्या जंगलातलं, आता कीर्तनकार आहे तेव्हाही कीर्तनकार होतो 25 वर्षापूर्वीची गोष्ट, कमी अधिक होऊ शकतात नंतर सुधारून घ्या, परंतु बरेच दिवस झाले तेव्हा गाडी नव्हती माझ्याकडे, मोटरसायकल सुद्धा नव्हती आणि तेव्हा काम पहा म्हणून सांगितलंय. आणि बाबांचा आश्रम तिथे चिंचाळा ठिकाणी मिस्तरी नगर जिल्ह्यातले आणि मग या ठिकाणची सेवा करण्याची संधी त्यांच्या आश्रमात मुक्काम करून या ठिकाणी त्यावेळेस त्यांचं परिश्रम तेव्हापासून धर्मकार्य मी पाहतोय. अत्यंत तळमळ असणारं धर्मसेवेची आवड असणारं व्यक्तिमत्व म्हणजे रामसगावकर बाबा. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला कीर्तनाची सेवा या ठिकाणी दिल्यानंतर ज्यांचा आपण 9 दिवस या ठिकाणी भगवद्गीतेवरती प्रवचन ऐकलेलं आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पातुरकर बाबा शास्त्री आणि ज्यांचं मार्गदर्शन समारोपीय सोहळ्यास लाभलेलं आहे श्री क्षेत्र जाळीचा देव निवासी कैवल्य पथिक आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आंबेकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर गोमेराज बाबाजी आणि या ठिकाणी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही कीर्तन योगी आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून धर्मसेवेचं कार्य सतत ज्यांच्या माध्यमातून चालू आहे असे कीर्तनकार आदरणीय श्रद्धेय रमेशराज शास्त्री पातुरकर अहमदाबाद जिल्हा पुणे, आदरणीय श्रद्धेय किशोर शास्त्री आंबेकर, आदरणीय जे काही संत मंत उपस्थित झालेत आचार्य प्रवर आंबेकर बाबांचा समस्त परिवार, आदरणीय तपस्विनीमध्ये आपल्या तपस्विनी सुनंदताई यांचं सद्भक्तांना नेहमी मार्गदर्शन असतं आणि या सोहळ्यासाठी कीर्तन आयोजित केल्यानंतर मला 7 संगत आधी पण ज्यांची लाभलेली आहे अशी विठ्ठलवाडी येथील हरिभक्त परायण भजनी मंडळी, समस्त गायक आदरणीय पखवाज वादक महाराज आणि समस्त टाळकरी आणि विशेष म्हणजे आमचे स्नेही रमेश शास्त्री पण या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला उभे आहेत. उपस्थित सर्व भाविक भक्तगण हो, काल्याचं कीर्तन आहे, समारोपी कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये गोपालकृष्ण महाराजांनी ज्या लीळा केल्या त्याचं उच्चारण हे काल्याच्या कीर्तनात करावं लागतं. इतर दिवशीचं कीर्तन वेगळं आणि काल्याचं कीर्तन वेगळं. काल्यात असा नियम आहे काल्याच्या कीर्तनात गोकुळात ज्या लीळा केल्या ना त्या कीर्तनातून सांगाव्या लागतात. म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटच्या कीर्तनाला जी बंधनं असतात, सुरुवातीला मंगलाचरण, शेवट काल्याचं आणि आदल्या दिवशी मागणीपर असे कीर्तनाचे काही नियम असतात. म्हणून आज या ठिकाणी काल्याचा अभंग घेतलेला आहे. अभंग आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सुपरिचित, ज्यांना संत वारकरी संप्रदायाचा मानाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे, संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार असे आपल्या संप्रदायातील थोर असे व्यक्तिमत्व आचार्य प्रवर महंत श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. अभंगातून विषय असा त्यांनी प्रतिपादन केला आहे, थोडक्यात जे काय आपण जरा प्रतिपाद्य विषय म्हणूया की आपण या भूतलावरती आलो बर का, आपण स्वतः येऊ शकत नाही, कुणीतरी इथं आणलंय. जसं गाय म्हैस तिला आपण गोठ्यात नेऊन बांधलं ना, ते बांधण्यासाठी तो मालक लागतो.
पुन्हा सोडण्यासाठी मालक लागतो. ते स्वतःहून सुटतही नाही, स्वतःहून कुठं जाऊ शकत नाही, ते बंधनात आहे. तसे आपण सुद्धा बंधनात आहोत. आणि आपल्याला या ठिकाणी आणले ते देवाने आणले, मनुष्य जन्म देऊन पाठवले. आणि मनुष्य जन्म देऊन पाठवल्यानंतर ज्या ठिकाणी आपण आलो, दोन टोकं आहेत. परमेश्वर आनंद घन आहे, आपल्या जीवनात अजिबातच आनंद नाही. देवाचं जर आपण स्वरूप पाहिलं ते आनंदघन परमेश्वर आहे. परमेश्वराचं स्वरूप आनंद घन आहे, आपण निरानंद आहोत. आणि मग असे परब्रह्म परमेश्वर आपल्याला मृत्यू लोकात पाठवून त्यांच्या ठिकाणी असणारा आनंद आपल्याला द्यायचा आहे. म्हणून आपल्यासारखा मनुष्य जन्म घेऊन परमेश्वर भूतलावरती अवतार धारण करतात. आणि जे परमेश्वर अवतार धारण करतात, मग आता किती भक्त उद्धरा वया कारणे अपार झाले जे जे ईश्वराचे अवतार. आणि ते साष्टांगी नमस्कार केले म्या. श्री चक्रधर स्वामी महिमा निरूपण करत असताना सांगतात, सृष्टी रचना होऊन अनेक दिवस झाले, असे युग अनेक गेले, आपले अनंत जन्म झाले. किंवा गोपाल कृष्ण महाराज भगवद्गीतेत सांगतात, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन. आपले अनंत जन्म झालेत आणि परमेश्वराचे अनंत अवतार झाले. मग आता परमेश्वराचे अवतार अनंत झालेत आणि आपले जन्मही अनंत झालेत. मग आता मला एकंदरीत सांगायचंय की हा परमेश्वर वेगळा आणि आपण वेगळे आहोत. आपण जीव आहोत, ते देव आहेत. आणि ते परब्रह्म परमेश्वर आपल्याला ओळखू येण्यासाठी काही ना काही नाव धारण करतात. जसं आपण पंचकृष्णाचा जय केला, मग गोपाल कृष्ण महाराज तुम्हाला सांगतो, या भूतलावरती अवतीर्ण झाल्यानंतर कृष्ण भगवंताला नाव किती नाव आहेत. कुणी मुकुंद म्हणतं, कुणी माधव म्हणतं, कुणी केशव म्हणतं, कुणी वेगवेगळी इतकी नावं आहेत. आम्ही एकदा सहज लिहिले होते, संवत्सरला मी अभ्यासाला होतो ना. एक डॉक्टर चांगले परमार्थाची आवड असणारे होते, त्यांच्याकडे पेशंट म्हणून आम्ही कोपरगावला गेलो. त्यांनी सांगितलं, कृष्ण भगवंताला असणारी नावं महाराज लिहून पाठवा, मला लागतायत. मग 2 विद्यार्थी आम्ही बसलो आणि त्यांना ती 100च्या आसपास भगवंताला असणारी नावं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो लिहून आम्ही पाठवली. 100च्या कमी अधिक जास्तही होतील, पण आम्हाला आठवणारी 100 नावं आम्ही लिहून पाठवली. आणि मग बाभुळगावकर बाबा म्हणतात, आनंदाची आला आनंदाची घरी केशव मुरारी नाम ज्यांचे. अहो, त्यांचं नाव केशव पण त्यांचंच नाव आहे, मुरारी पण त्यांचंच नाव आहे. असे ते भगवंत भूतलावरती आले. त्यांनी लीळा कशा केल्या की ज्यांच्या खेळण्याच्या माध्यमातूनच कित्येक गोष्टींचा नाश केला. जे बालपणी खेळत होते ना, पाळण्यात असतानाच कित्येक दैत्य दानव आणि असुरांचा नाश केला. ज्यांच्या खेळण्यातूनच कित्येक दैत्य दानव नष्ट झाले, अशी त्यांची अगाध अनुपम्य लीळा आहे. आणि त्या भगवंताच्या भूतलावर येण्याने झालं काय, जो आनंद आहे परब्रह्म परमेश्वराच्या येण्याने, तो चहूकडे म्हणजे सर्वत्र. ज्याप्रमाणे आपण बघतो ना, फुल स्वतः सुगंधी आहे आणि त्या फुलाचा सुगंध वारा जिकडे घेऊन जाईल ना, तिकडे तो सुगंध पसरतो. तसं परब्रह्म परमेश्वर भूतलावरती अवतीर्ण झाले ना, तो आनंद चहूकडे दरवळतो, आनंद कल्लोळ चहूकडे. मग असे ते भगवंत या भूतलावरती अवतार धारण केल्यानंतर त्यांनी यमुना नदीच्या काठावरती, वाळवंटावरती काला त्यांनी केलेला आहे. असा अभंगातला प्रतिपाद्य विषय आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आनंदाची आला नंदाची घरी आणि केशव मुरारी नाम ज्यांचे. मी सांगितल्याप्रमाणे परमेश्वर